आता आपण 100 रुपयाची मोड कशी करायची ते पाहूयात. हे 100 रुपये आहे. प्रथम ह्या 50च्या मी 2 नोटा घेतल्या. 50 आणि हे 50 किती झाले? 100 झाले. म्हणजे मी जेव्हा 2 नोटा घेतल्या 50 रुपयांच्या तेव्हा झाले 100 रुपये. बरोबर. आता मी काही 10ची नाणी घेते. 10ची किती नाणी घेतल्यावर 100 रुपये होतील? 10 10 100. 10 10 100 म्हणजे 10ची 10 नाणी घ्यावी लागतील. बघूयात आपण. 1 2 3 4 5. 50 रुपये झाले. 10 5 50. 6 7 8 9 आणि 10. बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 100. म्हणजेच जेव्हा मी किती नाणी झाली एकूण? ही 10 नाणी झाली. 10ची मी 10 रुपयांची 10 नाणी घेणार तेव्हा एकूण 100 रुपये होणार. आले लक्षात? आता 20 रुपयाची बघा बरं. माझ्याकडे 20च्या नाही आहेत नोटा. ही एकच नोट आहे. पण जेव्हा मी अशा ह्या 20 रुपयांच्या किती नोटा घेईन? 20 अजून 21 अजून 21 किती झाले? 20 एके 20 20 दुणे 40 20 त्रिक 60 20 चौक 80 आणि 20 पाचे 100. जेव्हा मी किती नोटा झाल्या या? 1 2 3 4 5. 5 नोटा घेणार 20 रुपयांच्या तेव्हा माझे 100 रुपये पूर्ण होणार. 20 पाचे 100. बरोबर. आता बघा मी 100 रुपयांची मोड करण्यासाठी मी 50 रुपयांच्या 2 नोटा घेऊ शकते. 10 रुपयांची 10 नाणी घेऊ शकते. 20 रुपयांच्या 5 नोटा घेऊ शकते. तशाच मी 5 रुपयांचीही काही नाणी घेऊ शकते. किती नाणी घ्यावी लागतील मला 5 रुपयांची? 100 रुपये पूर्ण होण्यासाठी. बघा आता हा विचार करताना मी काय करणार? मला 50 रुपये पूर्ण व्हायला 5 रुपयाची 10 नाणी लागतात. बघा हा 10 नाणी मी घेणार 5 रुपयांची तेव्हा 50 पूर्ण होणार. मग 10 पाचे 50. मग अजून मला 10 नाणी लागतील 5 रुपयाची तेव्हा माझे 50 रुपये होतील. मग माझी 100 रुपये पूर्ण होतील. 10 रुपयांची 5 नाणी ही 10 रुपयांची 5 नाणी. 5 रुपयांची 10 नाणी ही 5 रुपयांची 10 नाणी म्हणजे 10 आणि 10 किती होणार? 20. जेव्हा मी अशी 20 नाणी घेईन 5 रुपयांची तेव्हा माझे 100 रुपये पूर्ण होतील. 20 पाचे 100. आले लक्षात? बघा 10 पाचे 50 म्हणजे 10 नाणी. 10 पाचे 50 ही 10 नाणी म्हणजे 10 आणि 10 20. हे 20 आणि हे 5. 20 नाणी मी जेव्हा घेणार 5 रुपयाची तेव्हा माझे 50 रुपये पूर्ण होणार. अजूनही इतर प्रकारे मी 1 रुपयांची 50 नाणी घेऊ शकते. 2 रुपयांची 1 रुपयांची